बोलके सरांनी आम्हाला समोर दिले अतिशय उत्तम आहेत आणि त्यांच्या आम्ही मनापासून सहाय्य करते. पण माऊली धन्यवाद. आपण कितवा समोसा खाताय? 5वा. माऊली हा 3रा समोसा आहे. कोणाचा खाणं पिणं काढू नका, त्याला राग येईल नंतर तो सगळं खावं लागेल आपल्याला. योगेश अजून कधी आले? शेवटचे निघले का पुरवू की जय, महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. प्रतिवर्षाप्रमाणे आपण याहीवरती साह्यदार प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक उपक्रम जोपासत असताना यावर्षी आपण पुन्हा एकदा जात आहोत आपल्या महाराष्ट्रातलं वैभव म्हणजे आपल्या पंढरपूरच्या वारीला. आणि या वारीला आपण आज साह्यदारचे सर्व सहकारी, आज आपली गावदेवी आई आहे, आज गावदेवी आईचे आशीर्वाद घेऊन आपण प्रस्थान करत आहोत. तर आईकडे हीच प्रार्थना आहे की आम्हा सर्व लेकरांना विठुराच्या चरणी सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप पुन्हा तिच्या दरबारात घेऊन ये. चला तर आपण जाऊया पंढरीच्या वारीला. रामकृष्ण हरी माऊली. सर्वप्रथम सर्वांना एकदा रामकृष्ण. साह्यदार प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून आज आपण हा हरिनामाचा विठुरायाच्या चरणी पंढरपूरच्या वारीच्या माध्यमातून प्रवास करत आहोत. मुळात आज आपले सर्व बहुतेक तरी आपले नवीन मित्र आहेत. आमचं दळवी कुटुंब आहेत, चैत्राली ताई आहेत, गोठणकर कुटुंब आहे, आमची कादंबरी विक्रम तर आहेतच, पवार फॅमिली आहे. आणि हा साह्यदारचा परिवार जो वाढला आहे आता. मुळात साह्यदार प्रतिष्ठान म्हणजे सामाजिक धार्मिक शैक्षणिक या क्षेत्रात काम करणारी एक सामाजिक संस्था. शिर्डी सायकलवारी यासोबत सुरू केलेला प्रवास 2011ला आज 2026 आलं. शिवजयंती, सामाजिक शिवजयंती असेल, जी शिवजयंती आपण आपल्या महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वाडा या ठिकाणी जाऊन करतो. त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रम करतो. आपण शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप केलं. असे अनेक कार्यक्रम आपण साह्यदार प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आलो आहोत. आणि गेल्या वर्षी आम्ही फक्त 5 मित्रांनी हा मानस केला होता की आपण पंढरपूरची वारी काय असते, पंढरपुरामधला विठोबा हा 365 दिवस विटेवरती उभा आहे, म्हणजे आपण त्याला कधी भेटू शकतो. पण वारीमधला जो विठोबा आहे, प्रत्येक वारकऱ्याच्या मध्ये जो विठोबा आहे, आज 70, 80, 90 वर्षाचे वयोवृद्ध, आज कुठून त्यांच्यामध्ये एवढी ऊर्जा येते, एवढी शक्ती कोण त्यांना देतं. की मी कालच वाचलं होतं एका आजीकडून की 108 वयाची आजी, तिचं वय 108 आहे. आणि तिला एका मीडिया रिपोर्टरने विचारलं, आजी वारी कितवी? त्या आजीने सांगितलं की मला नाही माहिती कितवी वारी करायची आपण आणि मापायची विठोबाने. म्हणून वारी मापायची नसते, ते काम विठोबा करतो. आपण फक्त खऱ्या श्रद्धेने आणि भावनेतून वारी करायची. आज खरोखर आनंद होतो आहे. साह्यदारच्या माध्यमातून आपण सर्व हा कुटुंब आपला मोठा झाला आहे आणि आपण पंढरपूर इथे वारीकरता प्रस्थान केलं आहे. फलटण ते बरड हा जवळजवळ 20 ते 25 किलोमीटरचा टप्पा आहे. तो आपण पायी प्रवास उद्या सकाळी सुरुवात करणार आहोत. खरोखर त्या जे आमचे मित्र आहेत, हरिभक्त पारायण संदीप महाराज सकपाळ, सुप्रसिद्ध पखवाज वादक आहेत संदीप महाराज. आणि संदीप महाराजांच्या माध्यमातून माऊलींच्या रथामागे दिंडी क्रमांक 35 आणि या दिंडीमध्ये आपण उद्या सहभाग होणार आहोत. त्या सर्व मंडळींचा सुद्धा आपल्याला चांगला सपोर्ट आहे, आधार आहे. आणि वारी काय असतं आणि वारीचे अनुभव काय असतात हे आपण जे पहिल्यांदा येतात त्या सर्वांना उद्या बघा. आपण आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा स्वर्गसुख सोहळा ज्यांनी गेल्यावेळी केली त्यांनी अनुभवला आहे. आणि गेल्यावेळीसुद्धा एक काका आम्हाला म्हणाले होते की तुम्ही एकदा या,
एकदा कोणाला तरी मित्राला घेऊन या. एक दिवस का या, कारण की नोकरी धंदा असतो. एक दिवस या, 2 दिवस या, पण तुम्ही एकदा त्याला आणा, दुसऱ्या वेळी त्याला आणायची गरज लागत नाही. तो स्वतःहून येतो आणि हाच अनुभव आपल्या सर्वांना उद्या येईलच. आणि उद्या आपण हा प्रवास सुरू करतो आहे. तत्पूर्वी साई आधार प्रतिष्ठानची एक नेहमीच सवय आहे की शिस्त, आपल्याला शिस्तीचा भाग आपल्या अंगी असायला हवा. तर आपण आज मध्यरात्री म्हणजे 12-1च्या दरम्यान आपण फलटण इथे आगमन करू. त्या ठिकाणी एक हायस्कूल आहे. आता हायस्कूलचं परफेक्ट नाव मला माहिती नाही, पण ते संदीप महाराज पाठवतील आपल्याला प्रवासामध्ये. तर त्या हायस्कूलमध्ये आपण 12-1 वाजता प्रवेश करणारे सगळे वारकरी झोपले असतील, म्हणजे दमलेले असतात. आज मला वाटतं 7-8 दिवस अधिक झाले असतील त्यांना प्रवास करून, ते झोपी गेलेले असतील. आपण तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आपल्याला गोंधळ करायचा नाही आहे. त्यांना त्यांची झोप पूर्ण करून देत संदीप महाराज आपल्याला तिकडे घ्यायला येतील. आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे, आपल्याला थोडा आराम करायचा आहे. आराम केल्यानंतर आपल्याला सकाळीच म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर किती जण उठतात मला माहिती नाही, मी स्वतः पण उठत नाही. ब्रह्ममुहूर्ताला खूप महत्त्व आहे. म्हणजे आपली उद्याची आंघोळ जी आहे ती ब्रह्ममुहूर्तावरच होणार आहे, साधारण 3:30-4 वाजता. कारण की कसं असतं नियोजन, की दिंडीमधले जे टँकर असतात ते टँकर मार्गस्थ करतात पुढे. कारण की ट्रॅफिक झालं की टँकर, पाण्याचं खूप मोठं महत्त्व आहे जेवण करायला, आंघोळी करायला. म्हणून ती लोकं 3 वाजता आंघोळी करून टँकर रवाना करतात पुढच्या दिशेला. म्हणून आपल्याला 3 वाजता आंघोळी करायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला विश्रांती करायची आहे आणि साधारण 4:30-5ला काकडा सुरू होईल माऊलींचा. त्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे. आपल्याला पारंपरिक आपली वेशभूषा, वारकरी वेशभूषा आहे. पांढरा सदरा, आपल्या डोक्यावरती टोपी असेल. आपल्या टाळ जरी कमी असले तरी प्रत्येकाला टाळ वाजवायची एक वारीत आनंद असतो. आपण आलटून पलटून प्रत्येकाला टाळाचं सहकार्य करूया. टाळ ज्याच्याकडे असेल त्याची जबाबदारी असेल की आपल्या घरातला टाळ हा सुखरूप आपल्याला घरी घेऊन जायचं आहे, त्याची दुसऱ्यांची वस्तू आहे ती. आणि असा आपला वारीचा प्रवास आहे. आपल्यासोबत आपल्या महिला भगिनीसुद्धा आहेत, तर त्यांचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. आता आपली वारी सुरू झालेली आहे. आपण चालत जरी उद्या असलो तरी वारी आपली सुरू झालेली आहे. आपल्या मुखातून निघणारे शब्द हे सर्वांनी सांभाळून वापरायचे आहेत. कुठलाही चुकीचा शब्द आपल्या मुखावाटे येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आपल्यासोबत आपल्या बहिणी आहेत, त्यांचाही मान सन्मान आपल्याला राखायचा आहे. मुळात अनेक आपण नोंद केली होती की एक सामाजिक उपक्रम, एक सामाजिक संदेश या वारीच्या माध्यमातून, माझा कचरा माझी जबाबदारी, म्हणजे माझा कचरा माझी जबाबदारी. आपण जी काही वस्तू खाल ती या गाडीमध्ये सुद्धा आपले व्ही ट्रॅव्हल्स, आपले संस्थेचे उपखजिनदार ऋतुराज घाडी यांचा ट्रॅव्हल्स आहे, त्यांची गाडी आहे. तर त्यांची गाडीसुद्धा आपलं घर आहे 2 दिवसाचं, ते स्वच्छ राहिलं पाहिजे. तसेच वारीत चालताना कुठेही आपण काही खाल्लं तर कचरा आपल्या खिशात ठेवा, एक बॅगमध्ये ठेवा. एखाद्या कचरा कुंडीत पुढे आल्यावर तो कचरा नंतर डंप करा, टाका. तर सर्वांना सगळी माहिती मला वाटतं पोचलेलीच आहे. अपेक्षा करतो आपण सर्वजण आनंदाने, सुखात, समाधानाने ही वारी करूया आणि ही वारी आयुष्यभर लक्षात ठेवूया. रामकृष्ण हरी. या चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. चला चला, या नाही, थोडा वेळ साईड असतील, शैलेश बोलके यांच्याकडनं अल्पोपार असेल, तसेच आमचे परममित्र आणि विनोद वर्ल्डचे सर्वा विनोद शिंदे यांच्याकडून हे उत्कृष्ट असं चिवडा आपण जो दिवाळीमध्ये सर्वजण टेस्ट करतो, पण विनोदनी खरोखर आपल्या घरगुती चिवडा इथे आम्हाला अल्पोपण दिला, म्हणून विनोदचे सुद्धा आभार मानतो. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सर्व बांधवांचं कौतुक करूया. धन्यवाद. रामकृष्ण हरी. काय म्हणायचं होतं? योगेश भटलाने आज 4 समोसे खाल्लेले आहेत. 4था चटका चालू आहे त्याचा. काय विशेष समोसा आवडला? त्यांचा आधार कार्ड जप्त करा. अरे बाबा काय चाललंय? 4 जिलेबी, 5 कचोरी. पाव किलो जिलेबी. आता त्यांचा पॅन ज्ञानदेव तुका